वेलकम टू न्यू फॅशन मेकर JH फ्रेंड्स. आज आपण इथे ही ट्रेंडिंग न्यू डिझाईनची जी स्लीव आहे ती रेडी करणार आहोत. फ्रेंड्स, सध्या लग्न सराई चालू आहे आणि अशाच पद्धतीचे नवीन नवीन डिझाईन्सचे ब्लाऊज आपण नेहमी इकडे तिकडे बघतो. तर ही डिझाईन बनवणं खूप सोपं आहे फ्रेंड्स, म्हणूनच आपण आज हे ट्राय करतो इथे. तर इथे बघा, जितकी तुमची स्लीवची उंची आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून घ्यायचं आहे. तर मी इथे 9.5 घेतलेला आहे आणि त्यानंतर खाली आपल्याला हा 2.5 इंचाचा फोल्ड द्यायचा आहे. तर त्यासाठी आपण हे 2.5 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत. इथे बघू शकता तुम्ही 2.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहेत आणि तुमची बाहीची जेवढी घडी आहे तेवढी संपूर्ण घ्यायची आहे. जसं 7.5 येईल, 8 येईल, जेवढी घ्यायची आहे तेवढी. आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीने रेघ आखून घ्यायची आहे. पुढे फ्रेंड्स आपल्याला कमीत कमी 6 ते 8 इंच एक्स्ट्रा हवेत. मला इथे 4.5 इंच आहेत, मी नंतर त्याला जॉईंट करून घेईल. तर हे बघा, ते झाल्यानंतर आपल्याला इथे एक अशा पद्धतीने लाईन आखून घ्यायची आहे, म्हणजे जी आपली फोल्डिंग आहे ती स्ट्रेट येईल. खाली आपल्याला 2.5 इंचाचा फोल्ड द्यायचा आहे ना, त्यासाठी आपण हे मार्किंग केलेलं आहे. आता आपण या चुन्यांसाठी मार्क करूयात. तर मी इथे 1.25 इंचाची चुनी घेत आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने फॅब्रिक कमीच पडतं फ्रेंड्स, आपल्याला जॉईन करूनच घ्यावं लागतं. तर अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण मार्किंग करून घ्यायची आहे. आणि मार्किंग झाल्यानंतर पहिले आपल्याला फोल्ड देऊन घ्यायचा आहे. जो आतमध्ये आपल्याला 2.5 इंचाचा फोल्ड द्यायचा आहे तो पहिले करून घ्यायचा आहे. हे बघा, 9.5 इंच आहे उंची, बाकीचं जेवढं फॅब्रिक आहे तेवढं मी फोल्ड करणार आहे. तर हे बघा, इथे आपल्याला 2.5 इंच आलेलं आहे आणि 2.5 इंचावरच आपल्याला ही फोल्डिंगची टीप द्यायची आहे. तर हे बघा फ्रेंड्स, आपण इथे फोल्ड करून घेतलेलं आहे. आणि आता आपण अशा पद्धतीने एकमेकांवर चुन्या ठेवायच्यात, अजिबात डिस्टन्स नाही ठेवायचं आहे. अशा पद्धतीने एकावर एक अशा चुन्या ठेवायच्यात आणि याला स्टिच करून घ्यायचं आहे. दुसऱ्या साईडनी देखील आपल्याला तसंच करायचं आहे. तर आता वरच्या साईडला फ्रेंड्स अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायच्यात ह्या चुन्या. हे बघा, व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं आहे फ्रेंड्स. 2 मिनिटं वेळ लागला तरी चालेल. अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि फ्रेंड्स, आपले चॅनलवरती जे नवीन आहेत तर प्लीज त्यांना जर ही स्लीव आवडली तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. आणि अशाच पद्धतीने अजून आपल्याकडे बाहीच्या डिझाईन्सचे व्हिडिओ अपलोड आहेत, तुम्ही चॅनलला व्हिजिट करून तिथे बघू शकता. तर हे फ्रेंड्स आपल्याला अशा पद्धतीने हे करायचं आहे, फोल्ड करायचं आणि टिप मारायची आहे. तर ते आपण नंतर बघूयात. आधी आपण ही वरच्या साईडला जी टिप आहे ती करून घेऊयात. तर हे बघा, अशा पद्धतीने तुम्हाला फोल्ड करून टिप मारून घ्यायची आहे. आता आपण जशी रेग्युलर स्लीव काढतो त्याच पद्धतीने आपल्याला आता इथे स्लीव करून घ्यायची आहे. इथे तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, आपले स्लीव कटिंगचे सुद्धा भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने कशी स्लीव कट करायची ते सांगितलेलं आहे. तुम्ही चॅनलला व्हिजिट करू शकता आणि तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता. तर हे बघा, स्लीव्ज कटिंग झाली आहे. त्यानंतर आपल्याला ही स्लीव्ज अशा पद्धतीने व्यवस्थित अशी फॅब्रिकवर ठेवायची आहे आणि टिप मारून घ्यायची वरच्या साईडने. साईडला फ्रेंड्स मला जॉईंट द्यायचा आहे, तो मी देईन नंतर. तर हे बघा, अशा पद्धतीने ही स्लीव जी आहे ती कट करून घ्यायची आणि ह्या जो कागद आहे म्हणजेच की जो पेपर आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. आता त्यानंतर फ्रेंड्स अशा पद्धतीने आपण मणी लावून घेऊयात. तुम्ही इथे जे अवेलेबल असेल ते यूज करू शकता. हे बघा, आता मी इथे मनी अवेलेबल होते माझ्याकडे घरामध्ये,
तर मी मणी लावलेत. तुम्ही मोतीचे मणीसुद्धा लावू शकता किंवा स्टोनसुद्धा लावू शकता, जे साडीला मॅचिंग होतील ते त्या हिशोबाने. तर अशा पद्धतीने मोती लावून घ्यायचे आहेत. फ्रेंड्स, तुम्हाला जर ही डिझाईन आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हे बघा, अशा पद्धतीने आपण इथे मणी लावून घेतलेले आहेत आणि आता वरच्या साईडला देखील आपण इथे मणी लावून घेऊयात. हे बघा, तुमच्या आवडीनुसार फ्रेंड्स तुम्ही कोणतेही मणी इथे लावू शकता, स्टोन वगैरे. आणि हे पहा फ्रेंड्स, रेडी झालेली आहे.